नमस्कार, मी कमल. कमल किचन अँड DIYमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण मिक्स भाज्यांची रेसिपी बघणार आहोत. अगदी झटपट ही भाजी तयार होते. याला मिक्स भाज्यांचं कालवणसुद्धा म्हटलं जातं. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि मित्रपरिवारासोबत चॅनल शेअर करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. मी 3 मध्यम आकाराची वांगी घेतली आहे. ती लांबट अशी कापून घेतली आहे. एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. त्याचे साल काढून तो सुद्धा बारीक चिरून घेतला आणि थोडासा फ्लावर तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. एक हिरवी मिरची, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, छोट्या साईजचा ओला खोबरं घेतलं. हे सर्व मिक्सरला आपल्याला दरदर वाटून घ्यायचं आहे. आणि हे फ्रोझन मटार घेतला आहे अर्धी वाटी. फ्रोझन मटार हा तुम्ही कमी जास्त करू शकता. मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घातलं आहे. तेल कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये आता 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आपल्याला घालायचं आहे. जिरं छान फुललं की 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्त्याची पानं छान झाली तेलामध्ये की एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. तो यामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा छान खमंग परतून घ्यायचा आहे. थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे. तुम्ही हे मी कढईमध्ये बनवते आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा एखाद्या गंजात सुद्धा बनवू शकता, दुसऱ्या एखाद्या पातेल्यामध्ये सुद्धा. चवीला खूप छान होते ही भाजी अशा पद्धतीने केली तर. आता यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण हे छान परतून घेऊ. आता जे आपण हिरवी मिरची, आलं, खोबरं जे आपण वाटून घेतलं आहे थोडं दरदरं ते यामध्ये घातलं आहे आणि तेलामध्ये छान परतून घेऊ. मी थोडंसं तेल आणखी यामध्ये घालणार आहे कारण की थोडंसं तेल कमी झालेलं आहे. त्यामुळे हे वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. खमंग परतून घेतलं, भाजीला फोडणी छान बसली की भाजीला चवसुद्धा छान येते. आपण जो बटाट्याची साल काढून घेतली आहे, सालासकटसुद्धा यामध्ये कालवणामध्ये आपण बटाटा टाकला तरी चालतो. बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याचे काप करून घ्यायचे आणि तो यामध्ये टाकला तरी चालतो. आता आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूया. 1 चम्मच हळद घातली आहे. हळद छान मिक्स करून घ्यायची आणि आता अर्धा चमचा मी लाल तिखट घालते, अर्धा चमचा धणे पूड घालते, अर्धा चमचा काळा मसाला घालणार आहे आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला यामध्ये घालते. किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरीही चालतो, त्याने सुद्धा छान चव येते. आणि हे मसाले छान खमंग परतून घ्यायचे. आता मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो यामध्ये घातला आहे आणि तो आता या मसाल्यामध्ये छान परतून घेते. थोडासा टोमॅटो सॉफ्ट झाला की आपल्याला बाकीच्या भाज्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. मी 2 चमचे, अगदी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. शेंगदाण्याचं कूट घालणं हे ऑप्शनल आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे आपली ग्रेव्ही छान होते. आता बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. सॉरी भाज्या घालताना व्हिडिओ स्टार्ट झाला नव्हता. मी पूर्ण भाज्या घातल्या, त्यानंतर बघितलं तर व्हिडिओ स्टार्ट केला आहे. भाज्या छान घालून घ्यायच्या आणि छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या, म्हणजे त्या मसाल्याचं कोटिंग त्याला छान बसतं. आणि यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे, पण पाणी आपल्याला थंड पाणी न टाकता थोडंसं गरम पाणी करून टाकवायचं आहे. कुठलंही भाजी किंवा कालवण करताना पाणी थंड न घालता थोडंसं गरम किंवा कोमटसुद्धा पाणी यामध्ये घालू शकता. आता मी 2 ग्लास पाणी यामध्ये घालते आहे. तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. खूप जणं असतील तर क्वांटिटी भाजीची जास्त लागत असेल तर पाणी वाढवू शकता. आणि जे शेंगदाण्याचं कूट मी अगदी 2 चमचे घातलं आहे ते थोडंसं वाढवून थोडी ग्रेव्ही थिक होतं. आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आणि गॅस हा हाय फ्लेमवर ठेवायचा एक उकळी येईपर्यंत. छान उकळी एक येऊन गेली की आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करून घ्यायची आहे. आता हे मी छान परतून घेतलं आहे. मीठसुद्धा मिक्स करून घेतलं आहे. आता भाजीला एक छान उकळी आली. आता गॅसचा फ्लेम आपण कमी करून घ्यायचा आहे. आता मीडियम फ्लेमवर ही भाजी आपण छान शिजू द्यायची आहे. 10 ते 15 मिनटात ही भाजी शिजून तयार होते. हे तुम्ही जिरा राईससोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. भाजी चवीला खूप छान होते.
वांग्याचे जे मी लांबट काप केले आहे ते तुम्ही छोटे छोटे सुद्धा करू शकता. आता जरी भाजी ही थोडीशी पातळ वाटत असली तरी जशी जशी ही शिजत जाते तशी तशी याची ग्रेव्ही ही थोडीशी थिक होत जाते. आता भाजीला छान उकळी आलेली आहे. आणखी थोडेसे वांगे शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे. भाजीला छान उकळी आलेली आहे. वांगेसुद्धा छान सॉफ्ट झाले आहेत. भाज्यासुद्धा यामधल्या शिजलेल्या आहेत. तर थोडी अगदी 1-2 मिनटं आपण शिजू द्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. भाजी घट्टसर सुद्धा झालेली आहे. आता वरून आपण कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. आपली कालवण किंवा मिक्स भाजी रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपली मिक्स भाजी रेडी आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.